आता आपण हे तेल टाकून घेत आहे. याच्यात आपण अशी मोहरी टाकून घेऊया. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आहे आणि ही डोळ्यांसाठी खूपच चांगलं आहे. त्याला रोगप्रतिकारशक्तीला हे सपोर्ट करते. आता यामध्ये आपण असं जिरे टाकूया आणि यात थोडासा जास्त कांदा टाकू. एक मोठा कांदा मी कट केला आहे, हा आपण आता यामध्ये टाकूया. आणि मी प्रत्येक भाजी करताना कांद्यात मीठ टाकते, कारण त्यामुळे कांदा आपला पटकन होऊन येतो. हे मीठ मी आधी टाकला आहे कांद्यामध्ये. आता हा कांदा असा आपण परतून थोडासा ब्राऊन होऊ देऊया. मी हे लसूण असं बारीक कट करून घेतलं आहे. आता यावर आपण थोडीशी अशी हळद टाकू, थोडीशी जिरे पावडर टाकू, थोडीशी धने पावडर टाकू आणि 2 चम्मच आपण लाल तिखट टाकू. मीठ आपण आधीच टाकलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं. आता हा कांदा आपला थोडासा असा मऊ झाला आहे. आता या स्टेपमध्ये आपण ही मी बारीक कट केलेली शिमला मिरची टाकत आहे. ही थोडीशी अशी मिक्स करून घेऊ. आणि आता या स्टेपमध्ये आपण घेतलं होतं हे पोहेचे 4 चमचे बेसन आहे. हे आपण आवडीनुसार आपल्या कमी जास्त करू शकतो. आणि यावर असं आता आपण झाकण ठेवून हे 5-10 मिनिटासाठी शिजू देऊया. आता आपण गॅस असा बंद करू आणि ही जी लहान पावरवर आपण 10 मिनिट ठेवली होती, ही भाजी झाली की नाही हे बघू. ही अशी दबली बघा. तर ही भाजी आपली आता झाली आहे. ही आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. यावर आपण थोडीशी अशी कोथिंबीर टाकू. त्यानंतर थोडीशी चिमूटभर मी अशी साखर घेतली आहे थोडीशी, आणि थोडंसं असं 2-3 थेंब असं लिंबू टाकून घेऊया. आणि हे आता अशी मिक्स करू. हे बघा, ही भाजी आपली रेडी आहे.